विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर सलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर या यादीतील पात्र शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी सलगरे येथील हनुमान मंदिर परिसरात सलगरे विकास सोसायटी व शेतकरी विकास सोसायटीच्या पात्र लाभार्थ्यांच्या केवायसी व अन्य माहितीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुढील प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि शासनाच्या सूचनांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। बैठकीत लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी कोणती कार्यवाही करावी, कोणती कागदपत्रे सादर करावीत, बँकेशी समन्वय कसा साधावा आणि शासनाने दिलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले। कोणतीही कागदपत्रे अपूर्ण राहू नयेत याची काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। या बैठकीला भाजपचे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, विकास सोसायटीचे सचिव प्रवीण देसाई, विकास सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे, विकास सोसायटीचे लिपिक रमेश राजगे, किरण खरात, तानाजी कुंडले यांच्यासह गावातील व परिसरातील अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते। यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की शासनाने जाहीर केलेल्या लाभार्थी यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। योजनेबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम, अडचण किंवा तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा। प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आवश्यक ते सहकार्य करून त्याला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले। बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले, त्यावर उपस्थित मान्यवरांनी शंकांचे समाधान करून आवश्यक मार्गदर्शन केले। सलगरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या दोन्ही संस्थेच्या मधून 109 पात्र सभासदांची यादी कर्जमुक्तीची या ठिकाणी आलेली आहे। ती केवायसी करण्याच्या संदर्भात अनुषंगानं या ठिकाणी 109 शेतकऱ्यांना बोलावून केवायसी कशा पद्धतीने करायची, कुठं करायची, त्याला काय डॉक्युमेंट लागणार आहेत याची पूर्ण माहिती दिली। आणि तत्पूर्वी मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा खास करून त्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार साहेब मॅडम यांचं मनापासून या शेतकरी वर्गांच्या वतीनं खास करून सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं विशेष करून आभार मानतो। आणि याच्यापूर्वी अनेक कर्जमाफी झाली, पण ही कर्जमाफी जी आहे ती खरोखरच आमचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वेताळ साहेब आणि सर्वच आमच्या महाराष्ट्रामधल्या जिल्हा अध्यक्षांच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंना काही सूचना सांगितल्या होत्या। त्या सूचनापैकी 2 सूचनांची चांगल्या पद्धतीची अंमलबजावणी केल्या असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीची आणि न भूतो न भविष्यात अशी कर्जमाफी या ठिकाणी झालेली आहे असं म्हटलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार नाही। त्याच्यापूर्वी जे काही कर्जमाफी झाल्या गेल्या त्या कर्जमाफीमध्ये या ठिकाणी 2 लाखाच्या वरचं कर्ज असेल तर त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, पण देवाभाऊने एक आमच्या किसान मोर्चाच्या वतीनं आव्हान केलं आणि देवाभाऊने ती मागणी मान्य केली की 2 लाखाच्या वर जर कर्ज असेल तर ते कर्ज भरायचं आणि त्या 2 लाखाच्या वर असणाऱ्या कर्ज धारकांना सुद्धा या ठिकाणी माफी द्यायची, एक सूचना त्यांनी चांगल्या पद्धतीची मान्य केलेली आहे। त्याचबरोबर याच्यापूर्वी झालेल्या कर्जमाफीच्या लाभार्थ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचं सुद्धा शासनाचं धोरण चाललं होतं आणि ती सुद्धा मागणी आम्ही किसान मोर्चाच्या वतीने केली। ती मागणी आदरणीय भाऊनी मान्य केलेली आहे। म्हणून या ठिकाणी आदरणीय देवाभाऊंचं या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आणि खास करून सलगर गावामधल्या शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो। केवायसी करण्याच्या संदर्भात विकास सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, गावामधले सेतू कार्यालय असेल, जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांच्या वतीनं या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ देऊन जरी सर्व्हर डाऊन दिवसभर जर असला तर रात्रीचं का असना पण थांबून शेतकऱ्यांना केवायसीची पूर्तता करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त सुलभता आणि लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने आजची बैठक बोलवली होती।
सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचं मनापासून आभार. किसान मोर्चाचं जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील शेतकरी किसान जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपल्या आपल्या गावामध्ये ज्या काही विकास सोसायट्या असतील त्या विकास सोसायट्यामध्ये जाऊन आपली जे काही कर्ज माफीची यादी आली असेल तर त्या कर्जमाफीच्या यादीमधलं ते आपलं नाव बघायचं आहे, शेतकरी सोसायटीमधलं कर्ज किती आहे त्याचा आकडा घ्यायचा आहे आणि संबंधित संगणक कक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड, फार्मर आयडी आणि बँकेचं पासबुक घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्याची पूर्तता करून घ्यायची आहे. पूर्तता करत असताना समजा त्याच्यामध्ये काही अडचण आलीच तर त्याच ठिकाणी ऑनलाईन तक्रार सुद्धा नोंदवायची आहे आणि ती तक्रार तालुका जिल्हा स्तरीवरच्या समितीमधून त्याचं निपटारा होणार आहे. त्यातून काय अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधावा. त्यांच्या जे काय अडचण असेल त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही जिल्ह्यामधील सर्वच किसान मोर्चाचे पदाधिकारी कटिबद्ध आहोत.